ब्राझील आणि इतर देशांमध्ये वाढलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नामुळे देशातील सोयाबीन दरावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सरासरी 5,600 ते 5,500च्या दरम्यान असलेले सोयाबीनचे दर 4,000 ते 4,100च्या दरम्यान येऊन ठेपले होते. यामुळे साठवून ठेवलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली. मात्र केंद्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र करण्याचा निर्णय घेताच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. दररोज सोयाबीनची आवक 2,000पासून तर 3,000पर्यंत आहे, परंतु काही दिवसापासून सोयाबीनचे भाव कोसळले आहे. त्यात कारण असं आहे की ब्राझील, अमेरिका आणि इतर देशामध्ये सोयाबीनचा आवक जास्त आहे, उत्पादन जास्त असल्यामुळं ह्या सोयाबीनचे बाजार कमी झाले. सोयाबीनचे बाजार कमी होण्याचं कारण की आपल्या ज्या भारतातली DOC आहे इतर देशामध्ये जात असते, पण यंदा त्या DOCला मागणी कमी असल्यामुळं ह्या सोयाबीनचे भाव कोसळले. त्यात दुसरं एक कारण आहे की सरकारला तेलाचे भाव कमी करायचे आहे आणि कमी भावात सर्वसामान्य जनतेला कमी भावात तेल मिळेल या हिशोबाने त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहे. त्यात सोयाबीनचे भाव मध्यंतरी 42.5पर्यंत गगडले होते, परंतु काही दिवसामध्येच केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदी करण्याची सुरुवाताची घोषणा करतात आणि शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. त्याच्यामुळं हे 2 ते 3 दिवसामुळे सोयाबीनचे बाजार 200 ते 150 रुपयाने वाढलेले. आजचे सोयाबीनचे बाजार आहे 44 पासून ते 44.5 पर्यंत. असे अगर भाव वाढलेच आणि शक्यता नाफेडची खरेदी सुरू झाली तर सोयाबीनचे अजून 200-250 रुपये वाढण्याची शक्यता आहे. माझे नाव आत्माराम संपत गाठोळे, राहणार जवळखेड, तालुका देळवा राजा. आमच्याकडे 36 कट्टा आहे. भाव वाढवून अशा हिशोबाने ठेवलेले होते, पण भाव वाढले त्याने पण कमी झाले. काय भाव परवडणार आहे? सोयाबीनचे 130 रुपये कट्टा, 330 रुपये कट्ट्यां काढायचे घेते, सोंगायचे. असं पूर्ण मजुरी जर काढली सोयाबीन काय भाव पुरतच नाही ना. त्याच्यासाठी भाव वाढेल पाहिजे. सध्या काय झाली सोयाबीन? 4,400. आमच्या आता 5,000-5,500 लोक यावं पण येत मिळत नाही ना. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने घरातच सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र भाव वाढण्याऐवजी आहे त्या भावातच घसरण झाल्याने शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील आत्माराम गाठोळे यांनी तब्बल 130 पोते सोयाबीनची साठवणूक केली आहे. त्यांना 5,000 ते 5,500 रुपये क्विंटल दराची अपेक्षा होती, मात्र त्यांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर भावात थोडीशी तेजी येऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.